तर गाईज इंजर्ड झालाय बघ, आता त्याला उचलून आणले. हे बघा हॅलो गाइस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग जिसका नाम है अक्षय दाडवे. तर आज आहे आमचा स्पोर्ट्स डे. म्हणजे आमच्या कॉलेजमध्ये आजपासून ॲन्युअल स्पोर्ट्स डे चालू होत आहेत. तर आज पहिला दिवस आहे त्याचा आणि मी चाललो आहे. सगळी तयारी वगैरे करून तुम्ही बघू शकता. इनर वगैरे सगळं घातलं आहे. आणि आजचं मला वाटतं आज सगळे इंडोर आहेत सगळे गेम्स. तर आज इंडोर गेम्स खेळणार आहे. तर तरी पण तयारी वगैरे करून जाते. काय माहिती कोणताही गेम कधी घेतील. तर आजचा व्लॉग गेमचा असणार आहे. आजपासून ते 21 तारखेपर्यंत आजचा व्लॉग आहे तो ह्याचा असणार आहे, गेमचा असणार आहे, म्हणजे स्पोर्ट्सचा असणार आहे. आणि गाइस आलो मी आता शोरूम मध्ये कार्यक्रमाचा आपल्या भावाची गाडी घ्यायची, तर पूर्ण ब्लॉग पेमेंट करून टाकणार स्पोर्ट्स आणि मग गुरुकुल कॉलेज निघणार आपण इथून. तर तोपर्यंत जायला बोललो की पेमेंट मोजून बाय. क्लिअर आहे की तर गाईस बघा, पुन्हा एकदा पेशंट आलाय. आज रिपोर्ट करणार लास्टचे आणि निघणार. त्याला जमत नाही, पहिल्यांदाच घेतले असेल नोटा मोजायला. तर ओके, नो प्रॉब्लेम. आपल्याला काय मोजण्याशी त्याला समजलं पाहिजे, बस बाकी काय नाही. तर तिथून आलो बाहेर. बघू शकता जे मी आहे आणि बघा सुजुकी शोरूम. तर आतमध्ये आहे. तर बघूया, बघायचे गाडी. आपली जी अमाऊंट होती ती क्लिअर केली. बघा ह्या गाड्यांचा स्टॉक आला आता. आतमध्ये ग्रे कलर. तर गाईस बघा ही गाडी आहे, बघू शकता कशी आहे. आणि स्टॉक जाम आलाय. जिक्सर, हे जिक्सर घे तू. जिक्सर गाड्यांचा स्टॉक बघू शकता, जाम स्टॉक आलाय, नवीन स्टॉक. तरी पण अजून पुरत नाही आहेत. 50 गाड्या अजून पेंडिंग आहेत. मी आता आलोय कॉलेजमध्ये. कलर भेंडी मस्त दिसतंय कॉलेज. हे बघा, हे हा इकडे ग्राउंड वगैरे आखून ठेवला आहे. आणि आम्ही आलोय, बघूया आज काय गेम होतात ते. काहीच बघा ट्रॅक बनवला इकडून. नमस्कार हो. मध्येच ते काय खतोय दाम काढतो, दाम झालं. आता पहिल्यासारखं काय रंगवली नाही बघ. गुरुकुल ॲन्युअल फंक्शन स्पोर्ट्स डे हवं. माहेर दांडेकर, माहेर तांबे, उभे चोगले की नाही कर साहेब यानं यायचंय की नाही. एकटाच आलाय व. हॅलो, हा काय ट्रॅकवर धावणार आहे की काय? काय रे, ट्रॅकवर धावणार आहे की काय? यावर्षी जय गायकवाड, यावर्षी जय गायकवाड होणार फायनल. सोडा की नाही. कोणते गेलं. लास्ट इयरला. हा हॅलो, हवा आधी सुटला. अरे गो कोण बोलणार. हा पापला इथंच तापला. तापला त्याची एनर्जी. सगळ्यात टफ 5 पळतोय आता. इकडे कोण सुटल्या. गाड्या सुटायचा टाइम आहे अजून. एक मिनिट लागेल. विघ्न्या सुटला. नाही तो काय हा इथं थांबला होता ना तो बघ. हाय कडन लागली आहे गाडी. तर गाईज इंजर्ड झालाय बघ, आता त्याला उचलून आणले. हे बघा
गायज आता रिसेस टाईम झाला आहे आणि जेवायचा टाईम झाला आहे, तर बाकी सगळे जेवायला गेले आतमध्ये. कॉलेजचं सगळं ग्राउंड वगैरे एक नंबर सजवलं, रांगोळी वगैरे एकदम खतरनाक काढले. तू कशाला गेला साईलवरती? हा बस. ओके. यार आज जसं मी विचार केला होता गेम्स वगैरे होतील, तसं काय आज झालेलं नाही आहे. म्हणजे आज जे गेम्स होते सगळे इंडोर होते आणि सकाळचे वैयक्तिक गेम्स होते ते झालेत. आता आतमधले गेम्स चालू झालेले आहेत, कॅरम्स आणि चेस. तुम्हाला ब्लॉगमध्ये बघितलं असेल तुम्ही की कॅरम आणि चेस चालू झाले होते खेळायला, पण आजच्या दिवशी एवढी काही मजा नव्हती, मला मान्य आहे. उद्या बघूया कसे गेम्स होतात. उद्या क्रिकेट आणि व्हॉलीबॉलच्या मॅच आहेत, तर आणि खो खो. तर हे तीन गेम्स आहेत आणि परवाला त्याचे फायनल्स असतील. कबड्डी परवाला आहे. तर अशा प्रकारे गेमचं आपलं नियोजन आहे. तर असा ब्लॉग थोडासा इंटरेस्टिंग असेल नसेल तरी पण बघा आणि तुम्हाला काय आवडते ते नक्कीच कमेंट करून सांगा. आज आपण कन्सिस्टन्सीमध्ये डे 16पर्यंत आपण प्रॉपर डेली ब्लॉग टाकलेले आहेत. तर आज डे 17 आहे. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटतं आहे नक्कीच कमेंट करून सांगा. मोबाईल वगैरे घेऊन झालं आहे, मी आता आलो आहे घरी. आज स्पोर्ट्सचा पहिला डे झाला, तर आलो होतो मी गोठ्याच्या इकडे. तर काय काय लागले ते बघायला, फळं वगैरे लागले आहेत का बघायला. तर आंब्याना आता मोहर आला आहे थोडा थोडा, हे बघा. तर छोटे छोटे आता म्हणजे मोहर यायला लागला आहे आणि आमचे चिक्कूसुद्धा लागले आहेत थोडे थोडे. आणि ह्या आंब्यालासुद्धा मोहर आला आहे. मला वाटतं आहे यंदा आमच्या कलम आंबे येतील आय थिंक. आणि ह्या आंब्यालासुद्धा मोहर आला आहे. तर बऱ्यापैकी आंब्याला मोहर आला आहे, पण काही जसं पाहिजे ना तसं मोहर नाही आला आहे. आणि हे बघा, ह्या अशा प्रकारे ओडव्या असतात आणि हे आमच्या बैलांसाठी त्यांना काय म्हणतात तुमच्या इकडं नक्की कमेंट करून सांगा. ह्यांच्या इकडं, आमच्या इकडे ह्यांना वरडी म्हणतात, वरडी. तर दाखवतो तुम्हाला. शेणकी म्हणजे पावसाळ्यामध्ये अशा प्रकारे हे अशी शेणकी काढली जाते आणि त्याच्यामध्ये शेण टाकलं जातं, जेणेकरून तो शेण बाहेर न जाता त्याच्यामध्ये साठून राहील आणि मग शेतीच्या कामासाठी त्याचा परत यूज करता येईल. अशा प्रकारचं एक नियोजन असतं गावकऱ्यांचं. आणि बघा शेवगा इथे वरती, आणि हे असे छोटे छोटे झाडं आहेत तिकडे लावलेली. तुम्हाला माहिती असेल की गावामध्ये लोक म्हणजे असे पोरांना कामं करायची हौस असते आणि तेच करत असतात. ते बघा छोटी छोटी चिक्कू लागले आहेत. आणि हा पहिल्यांदाच मी आंबा लावला होता माझ्या स्वतःच्या हाताने बनवून, म्हणजे ते असं कापून त्याच्यानंतर त्याला मी झाडापासूनच झाड बनवलं आहे. तर गाईज चांगल्या प्रकारे आपले झाडांवरती फळं येऊ दे ह्यावर्षीसुद्धा आणि आपल्याला खायला भेटू दे. तर गाईज ब्लॉग कसा वाटतो आहे तर नक्कीच कमेंट करून सांगा. कारण की कसं आहे माहिती आहे का, ब्लॉग 10 मिनटाचा असू दे, अदरवाईज 15 मिनटाचा, अदरवाईज तो 50 मिनटाचा असू दे, त्याच्यामागे जी लागणारी मेहनत आहे ना ती सेम असते. एवढी मेहनत असते ना की त्याला त्या करणाऱ्या माणसालाच माहीत असते की जेवढ्या लेवलचा जो कन्सिस्टन्सी ठेवेल ना तेवढ्या लेवलची त्याला मेहनत करावी लागते. आज मला माहिती आहे, मला कळतं आहे की जे एवढे मोठे मोठे ब्लॉगर झाले ते 30 म्हणजे ते 300 400 500 2 3 हजार असे व्हिडिओ टाकणं खाऊची गोष्ट नाही आहे. आणि त्यांनी ते टाकून करून दाखवलं तेव्हा त्यांचा कुठे चॅनल ग्रो झाला आहे. 36 46 50 मिलियन असं झालं आहे. तर गाईज व्हिडिओ टाकून आणि
कन्सिस्टन्सी ठेवून किंवा एका व्हिडिओमध्ये फॅम मिळवून त्याला काय ग्रोथ नाही होणार. कन्सिस्टन्सीमध्ये त्या व्हिडिओला आणि त्या ब्लॉगला जर व्ह्यूज येत असतील ना तरच त्याला कन्सिस्टन्सी म्हणतात. आणि आमच्यासारख्या बिगिनर्सना काय गोष्ट समजायला वेळ लागतो माहिती आहे का, की 10 व्हिडिओ टाकल्या 15 व्हिडिओ टाकल्या की लगेच व्ह्यूज यायला पाहिजेत असं नसतं. तुम्ही फक्त सुरुवात करा. तुम्हाला जेव्हा पाहिजे ना तेव्हा ते यश मिळणारच, हे 100% असतं. कारण की आपल्या मेहनतीवरती डिपेंड असतं की आपण किती आणि कोणत्या लेवलची मेहनत करतो आहे. तुम्ही जर 15 व्हिडिओ टाकल्यात तर त्यातली एक ना एक तरी व्हिडिओ 1000 किंवा 2000च्या पार जाणार, हे 100% आहे. आणि जर का तुम्ही 100 व्हिडिओ टाकले तर त्याच्यामधून एकसुद्धा व्हिडिओ जाणार नाही फॅम. कारण की ती एक वेळ असते आणि ती जोपर्यंत आपण मेहनत करून त्या व्हॅल्यूची आपल्याला जोपर्यंत समजत नाही ना तोपर्यंत आपल्याला फॅम भेटत नाही आणि आपल्याला त्याची एक सफलता भेटत नाही. तर गाईज आपण स्ट्रगल करत राहायचं. सफलता जेव्हा भेटेल तेवढं आपलं चांगलं नशीब असलं पाहिजे आणि त्या लेवलचं आपण कन्सिस्टन्सी ठेवली पाहिजे. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला काय काय आवडलं ते नक्कीच कमेंट करून सांगा. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर बाय. Yeah.